नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल जो दिल्लीमध्ये एक कार्यक्रम पार पडला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार दिला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते. आणि या सगळ्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं आग पाखड करायला सुरुवात केलेली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका ही राजकारणात आजपर्यंत कुणालाही कळलेली नाही. धक्कातंत्र देण्यामध्ये शरद पवार माहीर आहेत हे महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला माहिती आहे. महाविकास आघाडी 2019ला महाराष्ट्रात जन्माला आली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. कुठलाही विचार यामध्ये समान नव्हता. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं आणि केवळ सत्कारच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल 4 शब्द कोड कौतुकाचं बोलणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बिलकुल आवडलेलं नाही आहे. आणि आज खासदार संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जी त्यांनी विधानं केली, ह्या सगळ्या विधानांवरून ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. यातून एक गोष्ट अधोरेखित होते की महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर जे अपयश महाविकास आघाडीच्या पदरी पडलं आणि त्यानंतर जी रडारड महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांमध्ये सुरू केलेली होती, या सगळ्या घडामोडीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत संयमाची भूमिका ही स्वीकारलेली होती. माध्यमांमध्ये बोलण्याचा कंत्राट हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं होतं. हे दोघं माध्यमांमध्ये महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं ही काय आहेत ही शोधत असताना एकमेकांवर तोंडसूक घेत होते. मग त्यामध्ये उमेदवार निश्चितीत वेळ लागला, जागा वाटपामध्ये वेळ लागला, शेवटच्या क्षणापर्यंत हा घोळ सुरू राहिला, प्रचाराला वेळ कमी मिळाला. अशा पद्धतीची अनेक कारणं देत असताना त्यात काँग्रेस पक्ष कसा यामध्ये दोषी ठरतो अशा पद्धतीची विधानं ही खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली होती. आणि काँग्रेसकडूनसुद्धा जशास तसं या संजय राऊत यांच्या विधानाला उत्तरंसुद्धा देण्यात आलेली होती. आणि त्यात नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी काँग्रेसची भूमिका ही त्यावेळेला मांडलेली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याबद्दल फारसं बोललं गेलं नाही. कुठं वितुष्ट निर्माण होईल होऊ नये याबद्दलची सावध पवित्रा त्यांनी घेतलेला होता. शेवटपर्यंत महाविकास आघाडी ही टिकली पाहिजे आणि यासाठी आपण सर्व नेत्यांची बैठक बोलवणार आहोत अशा पद्धतीचं एक विधान अलीकडंच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी केलेलं होतं. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकला चलो रेचा नारा हा सतत दिला जात होता. पक्षाच्या वेगळ्या बैठकांमध्ये आपण स्वतंत्रपणे लढू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अशा पद्धतीचा सूर हा आळवला जात होता. त्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून सतत एकला चलोरेची भाषा ही माध्यमांमध्ये होत होती. काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुद्धा अशाच पद्धतीनं भूमिका घेण्यात आलेली होत्या. शेवटी तो राष्ट्रीय पक्ष आहे. मात्र शरद पवार बोलत नाहीत, ते करून दाखवतात आणि योग्य वेळी बरोबर निर्णय घेत असतात. यासाठी ते देशात प्रसिद्ध आहेत म्हणा किंवा हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. काल दिल्लीत जो कार्यक्रम झाला आणि महाविकास आघाडीचा प्रमुख नेता असलेले शरद पवार यांनी ज्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि त्यांच्या बंडामुळं महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं, त्या आघाडीचं सरकार कोसळण्याला कारणीभूत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा केवळ पुरस्कार देऊन सत्कार केला असं नाही तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व गुणाचं आणि त्यांच्या कार्यशैलीचं कौतुकसुद्धा पवारांनी केलं. राजकारणात उभी हयात घालवलेल्या इतक्या मोठ्या नेत्याला या आपल्या भूमिकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये काय भूकंप होऊ शकतो याची जाणीव नाही अशातला भाग अजिबात नाही. पूर्ण जाणीवेतूनच शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाण्याचं ठरवलेलं होतं आणि भाषणसुद्धा त्यांनी याच जाणीवेतून केलेलं आहे. असं म्हटलं तर इथं अजिबात वावगं होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये निवडणुकीनंतर जे काही द्वंद्व सुरू होतं त्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं मात्र सख्य असल्याचं आपल्याला सतत दिसून येत होतं. म्हणजे काँग्रेसनं जरी वेगळी भूमिका घेतली तरी प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रात आपण एकत्र राहिलो पाहिजे अशा पद्धतीची भूमिका
ही या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांकडून सतत घेतली जात होती. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं सिल्वर ओकवर वरचेवर जाणं असेल किंवा संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांची किंवा त्यांच्या पक्षाची सतत होणारी स्तुती असेल, अजित पवार यांच्यावर होणारी टीका असेल, हे सगळं आपण गेल्या काही महिन्यांमध्ये बघत आलेलो आहे. मात्र कालच्या कार्यक्रमानंतर सो सोनार की एक लोहार की अशी भूमिका ही शरद पवार यांनी घेतली असं म्हटलं तरी तर चुकीचं होणार नाही. बोलत बसले नाहीत, थेट एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून जो काही संदेश महाराष्ट्राला द्यायचा आहे तो त्यांनी दिलेला आहे. या सगळ्या प्रकारातून उद्धव ठाकरे हे मात्र एकटे पडले. देशात तयार झालेल्या इंडिया आघाडीचा बोऱ्या तर वाजलेलाच आहे. त्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये फार काही आता घडेल किंवा ही आघाडी टिकेल आणि एकत्रितपणानं या पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या लढवल्या जातील असं मात्र निश्चित नाही. कारण विधानसभा निवडणुकीचे निकाल हे लागल्यानंतर लागता क्षणी ही आघाडी टिकणार नाही याचे संकेत हे मिळत होते. आणि शरद पवार यांनी काल दिल्लीतल्या कार्यक्रमाला हजेरी लावून एक प्रकारे आता महाविकास आघाडी महाराष्ट्रात राहणं दुरापस्त झालेलं आहे असा संदेशच दिलेला आहे असं इथं आपल्याला म्हणावं लागेल. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.